काँग्रेस आणि भाजप फरक काय आहे? मी परवा जतच्या सभेमध्ये पण सांगितलं. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये फरक असा आहे, भारताकडे जर कुणी तिरक्या नजरेनं बघितलं, भारतातल्या सैनिकाच्या विरोधात कुणी काही कारवाई केली तर त्या अतिरेक्याला पहाटे 3 वाजता पाकिस्तानमध्ये घुसून मारायची क्षमता ज्या पार्टीमध्ये आहे तिचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. आणि ज्या अतिरेक्यांनी संसदेवरती हल्ला केला, संसदमध्ये आमचं लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे, ज्या संसदेवरती ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्यांचा जामीन व्हावा म्हणून पहाटे 3 वाजता सुप्रीम कोर्टाचं दार उघडणारी काँग्रेस पार्टी. हा फरक दोन्हीमध्ये आहे. म्हणजे अतिरेक्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणारी ही लोक आहेत. आणि तुम्ही सगळी जनता की ज्यांच्या भरवशावरती, ज्यांच्या जीवावरती, ज्यांच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी त्यांच्या बाजूनं बोट उभा करून त्यांना मतदान करण्यासाठी आपण सांगली लोकसभा मतदारसंघातून ज्यांना पाठवणार आहोत, तिसऱ्यांदा पाठवणार आहोत, ते लोकसभेचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहात. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, तुमचा आभार व्यक्त करतो की आता राज्यामध्ये निवडणूक जोरात सुरू आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, आणि आता महाविकास आघाडीचा रडारडीचा धंदा जोरात सुरू आहे. साहेबांचं वय 84 झालंय आणि आता साहेबांना परत एकदा राजकारणात स्टँड करायचं आहे. उद्धव साहेबांचं सगळीच लोक निघून गेलेत, त्यांना परत स्टँड करायचं आहे. म्हणजे रडारडीशिवाय दुसरा कुठला धंदा राज्यामध्ये नाही आहे. मित्रांनो, हा विषय आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे की नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आपण का. माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होऊन 10 वर्ष पूर्ण झाली. 10 वर्षामध्ये आमच्या सांगली जिल्ह्याला काय मिळालं, आपण राहू द्या राज्याचं देशाचा नंतर हिशोब करू. आपल्या सांगली जिल्ह्याला या महायुतीच्या काळात काय मिळालं तर 2 महत्त्वाचे विषय आहेत. एक, पायाभूत सुविधा मिळाल्या आणि दुसरा, पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिटवला.